नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील पूरग्रस्तांसाठी शेगाव येथील संत गजानन महाराज या संस्थेनं 1,11,00,000 रुपयांची मदत दिलेली आहे। मदतीचा हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पावसानं मोठं थैमान घातलंय। काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पावसानं पिकांची अगदी माती झाली। लाखो हेक्टर जमिनी खरडून गेल्या। शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामातील एक दाना देखील येण्याची आता अशा पूरस्थितीनं आशा धूसर झाली आहे। पेरणी, कोळपणी, कीटकनाशक फवारणी अशा पीक संवर्धनासाठी केलेला खर्च देखील आता निघू शकणार नाही, एवढी प्रचंड हानी राज्यातील शेतकऱ्यांना आता सोसावी लागते। अतिवृष्टी आणि पुरामुळे मनुष्यहानी देखील झालेली आहे। जनावरं दगावली आहेत आणि घरांची पडझड झाली आहे। अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। शासनाकडनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय अतिवृष्टीग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आर्थिक मदतीचे देखील आवाहन करण्यात आले। नेहमीच संकट काळामध्ये मदतीचा हातभार लावण्यासाठी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान धावून येतं। आता देखील सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,11,00,000 रुपयांचा धनादेश हा सुपूर्द करण्यात आलाय। 2019 मध्ये देखील अतिवृष्टी आणि पूरस्थिती जेव्हा निर्माण झाली होती, त्यावेळीही पूरपीडित नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी मदतीचा हात संस्थानाच्या वतीनं पुढे करण्यात आला होता। अशा पद्धतीनं आता फार मोठी मदत ही शेगाव संस्थांनी देखील केलेली आहे आणि इतर संस्थांना देखील आपापल्या परीनं मदत करत आहेत। तर मग मित्रांनो, राज्यावरती कोसळलेलं हे संकट आणि यावरती या मोठमोठ्या संस्थानांनी केलेली मदत यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।